students, my name Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya Bhusawal. We are going to learn chapter number 6, measurement of physical quantities. So let's start. Observe and discuss. How are the various articles and materials shown in the pictures measured? We see there are various articles. इथे तुम्हाला दिसतच आहे की वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे इथे वस्तू तुम्हाला दिलेल्या आहेत. जसं भाजी दिलेली आहे, इथे रिंग दाखवलेली आहे आणि हे जे वेगवेगळे आहे ते तुम्ही वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात. जसं तुम्हाला पाणी मोजायला सांगितलं किंवा दूध मोजायला सांगितलं तर ते तुम्ही काय करणार आहे, लिटर मध्ये मोजणार आहे. भाजी आणायला सांगितली तर ती ग्रॅम मध्ये, दोरा हा मीटर मध्ये मोजला जाणार आहे. हे जे सोन्याची रिंग आहे, सोनं कशात मोजलं जाईल तर ग्रॅम मध्ये. असे व्हेरियस वेगवेगळे जे आर्टिकल्स आहे ते आपण वेगवेगळ्या एककामध्ये मोजत असतो आणि ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे. आता आपण पुढे पाहूया. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी काय? In day-to-day life, we measure many things such as weight of fruits, vegetables, food, grain, temperature of body, volume of liquids, speed of vehicles, etc. की तुम्ही बऱ्याच वेळा हे सगळं दिवसामध्ये करत असतात की आपली जी डे टू डे लाईफ आहे, वी मेजर मेनी थिंग्स. तुम्ही भाजी आणायला गेले, फ्रूट आणायला गेले तर हे सगळं मोजताना तुम्हाला कशाची गरज पडते तर फिजिकल क्वांटिटीची गरज पडते आणि हे सगळं आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये मोजत असतो. ते आता आपण पाहूया. क्वांटिटी सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर and volume are called as a physical quantities. Their definition is mass, weight, distance, speed, temperature and volume are called as a physical quantities. A value and unit are used to express the magnitude of a physical quantity. आता इथे तुम्हाला एक समजून सांगितलेलं आहे की इथे एक उदाहरण दिलेलं आहे की स्वराली वॉक्स 2 किलोमीटर एव्हरी डे. की स्वराली जी आहे ती 2 किलोमीटर चालत जाते. तसंच इन दिस एक्झाम्पल 2 इज अ व्हॅल्यू. 2 काय आहे? व्हॅल्यू आहे. आणि किती किलोमीटर इज अ युनिट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मापन आणि माप आणि त्याचे एकक दिलेली असतात. हे इथे तुम्हाला समजून सांगितलंय की फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी ज्या असतील त्याच्यामध्ये मापन आणि एकक ही दोघी दिलेली असतात. मग आता ती आपण पाहूया की कोणत्याचे काय असतात ते. आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत देअर आर 2 टाइप्स. फर्स्ट इज स्कॅलर क्वांटिटीज. स्कॅलर क्वांटिटीज मीन्स काय तर अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड alone is called a scalar quantities. की अशी भौतिक राशी की ज्या राशीमध्ये फक्त तुम्हाला काय दिलेलं जाईल की परिमाण दिलेलं जाईल, मॅग्निट्यूड म्हणजे मापन दिलेलं जाईल, अशी जी क्वांटिटी असते, अशी जी राशी असते त्याला काय म्हटलं जातं? स्कॅलर क्वांटिटी असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे ओनली मॅग्निट्यूड, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त परिमाण दिलेलं असेल, माप दिलेली असेल अशा राशींना स्कॅलर क्वांटिटी असं म्हणतात. इथे उदाहरण दिलंय की अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज टू एक्सप्रेस क्वांटिटी सच ॲज लेंथ, ब्रीड, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क इटीसी. की तुम्हाला एखाद्याची लांबी काढायची आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे, एखाद्याचं टेम्परेचर मोजायचं आहे, काय हे जे आहे ब्रीड आहे, एरिया आहे, हे सगळं कशामध्ये येईल तर स्कॅलर क्वांटिटी मध्ये येतं. दस वी से दॅट द लेंथ ऑफ टुनेल इज 2 किलोमीटर्स. जसं एखादी बोगदा आहे किंवा एखादी ट्युनेल आहे तर त्याचं इथे लांबी दिली, लेंथ किती आहे तर तो 2 किलोमीटरचा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये असं एकक आणि मापन दिलेलं आहे. त्यानंतर एखाद्याचा ताप तुम्हाला मोजायचा आहे तर तुम्ही ताप कशामध्ये मोजणार आहे तर फॅरेनहाइट मध्ये मोजणार आहे. की 101 डिग्री ताप आला, 101, 200, 103 डिग्री आला तर हे कशामध्ये आपण फॅरेनहाइट मध्ये मोजलं. काही आपण आता बोगदा जो आहे लांबी मोजायची तर ती कशामध्ये मोजली? किलोमीटर मध्ये मोजली. मग ज्या ठिकाणी तुम्हाला मापन दिलेलं असेल
त्याला काय म्हटलं जाईल, स्कॅलर क्वांटिटी म्हटलं जाईल. म्हणून स्कॅलर क्वांटिटीची इथे वेगळी डेफिनेशन पण दाखवलेली की अ स्कॅलर क्वांटिटी इज अ क्वांटिटी दॅट हॅज मॅग्निट्यूड ओनली. लक्षात ठेवा, याच्यात हा शब्द खूप महत्वाचा आहे की मॅग्निट्यूड ओनली अँड हॅज नो डायरेक्शन. याच्यामध्ये डायरेक्शन दाखवलेली नाही. इथे आपण सगळं जे वाचलं याच्यामध्ये कुठे डायरेक्शनचा उल्लेख नाही. ज्या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूड दाखवलेला असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, स्कॅलर क्वांटिटीज म्हणणार आहे. त्याला अदिश राशी, मराठी शब्द आहे अदिश राशी त्याला म्हटलं जातं. मग तुम्हाला लेंथ असेल, एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, मास आहे, टेम्परेचर, हे टाइम आहे, हे सगळं का कशाच्या उदाहरणामध्ये येतात, स्कॅलर क्वांटिटीमध्ये येतात. आता आपण दुसरी क्वांटिटी पाहूया. दुसरी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सदिश राशी. मग सदिश राशी म्हणजे काय, तर शब्दावरूनच लक्षात ठेवायचं की सदिश, सदिश म्हणजे काय, दिशा सहित. मग इथे आपण पुन्हा समजून घेऊया की अ क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तिथे फक्त काय होतं, ओनली मॅग्निट्यूड. इथे काय आलं, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ व्हेक्टर क्वांटिटी. ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ह्या दोघं दिलेले असतात, दोघांचा संबंध असतो, त्या राशीला आपण व्हेक्टर राशी, व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो, म्हणजे अदिश राशी असं म्हणतो. जसं डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलोसिटी आर अ व्हेक्टर क्वांटिटी. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलोसिटी हे कशाचे एक्झाम्पल आहे, तर व्हेक्टर क्वांटिटीचे आहे. मग आता याच्यामध्ये एक उदाहरण देऊन तुम्हाला समजवलंय की डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ. जसं मी उत्तरेकडे 20 किलोमीटर माझं विस्थापन झालं, 20 किलोमीटर उत्तरेकडे गेलं, म्हणजे 20 किलोमीटर हे मापन दिलं तुम्हाला आणि परत काय दिलं, उत्तरेकडे, नॉर्थ, म्हणजे तुम्हाला दिशा सुद्धा दाखवलेली आहे. तर अशी जी क्वांटिटी असेल त्याला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ व्हेलोसिटी ऑफ 500 किलोमीटर पर हवर टुवर्ड्स मुंबई. दुसरं एक्झाम्पल इथे समजून सांगितलंय की मुंबईला एरोप्लेन मुंबईच्या दिशेने जात आहे, किती किलोमीटर पर हवरने, 500 किलोमीटर पर हवरने जात आहे. म्हणजे इथे 500 पर हवर हे त्याचं माप दिलं आणि परत काय सांगितलं आहे, तर ते कोणत्या दिशेने जात आहे, मुंबईच्या दिशेने जात आहे. म्हणजे ज्या ठिकाणी दिशा आणि माप हे दोघांचा संबंध येतो ती जी क्वांटिटी असते त्याला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. इथे परत त्याची व्याख्या एकदा पहा की अ व्हेक्टर क्वांटिटी इज अ क्वांटिटी दॅट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इन स्पेस. की ज्या ठिकाणी तुम्हाला मापन पण दिलेलं आहे आणि दिशा पण, डायरेक्शन पण असेल, ह्या दोघांचा संबंध येत असेल त्या राशीला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. स्कॅलर क्वांटिटीमध्ये दिशा दाखवली जात नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड म्हणजे मापन असेल, त्याच्यामध्ये डायरेक्शन राहणार नाही. म्हणून हे जे आहे या दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा आणि काय कशात येईल हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. मग इथे दाखवलंच आहे की डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलोसिटी आहे, ऍक्सिलरेशन आहे, फोर्स आहे, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे, तर व्हेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. आता पुढे पाहूया. मास. तुम्ही बऱ्याच वेळा बाजारामध्ये जातात आणि बऱ्याच वेळा तुम्ही भाजी वगैरे घेतात, बरोबर. मग मास म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्सेस. की जे पदार्थ असेल त्याचा जेवढा द्रव्य संचय त्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हटलं जाईल, मास असं म्हटलं जाईल. आपण मास आणि द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड अ मास. ही त्याची डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट which is called a inertia. Mass is a qualitative measure of the inertia of the object. The larger is the mass, the greater is the inertia. हे लक्षात ठेवा की लार्जर हे काय राहणार आहे, मास, आणि ग्रेटर काय राहणार आहे, इनर्शिया. आणि मास ही कोणती राशी आहे, तर मास ही काय आहे, स्कॅलर क्वांटिटी आहे. इथे पहा, इथे कुठे दिशाचा संबंध आला का, फक्त काय दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे, मापन दिलेलं आहे याच्यामध्ये की एवढी अमाऊंट आहे, एवढं हे आहे, एवढे फळं घेतले, एवढं त्याचं हे आहे. हे जे त्याच्यामध्ये दिलेलं असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, स्कॅलर क्वांटिटी मध्ये घेणार आहे. म्हणजे मास हे कशाचं उदाहरण झालं, तर स्कॅलर क्वांटिटीचं होईल. आता आपण पुढे पाहूया. आता वेट काय,
इथे वेट दाखवलेलं आहे पहा की एवढे बटाटे घेतले आणि त्याचं एवढं वेट आहे. मग नेमकं वेट म्हणजे काय? आपण वेट आणि मास याच्यामध्ये खूप कन्फ्युजन करत असतो. या दोघी वेगवेगळ्या आहे संकल्पना. आता आपण मास समजून घेतली, आता आपण काय समजून घेणार आहे? वेट म्हणजे काय. मग ते पहा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. हे लक्षात ठेवा की वेट म्हणजे काय, तर त्या वस्तूला जेवढं त्याचं वस्तुमान असेल म्हणजे जेवढं मास आहे तेवढं ग्रेव्हिटेशनल फोर्स त्याला लावलं जाईल, त्याच्या दिशेने प्रयुक्त केलं जातं. पृथ्वीजवळ ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे तुम्हाला माहिती आहे, ते त्या वस्तूजवळ जितकं ग्रेव्हिटेशनल फोर्स देईल तो म्हणजे तिचं काय येतं? वेट येतं. आपण वेट आणि मास हे दोघं मिक्स करत असतो, एकत्रच करत असतो, पण ती दोघी वेगवेगळ्या संकल्पना आहे. द ग्रेव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स ऑन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. की ती त्याची जी पृथ्वीची जी केंद्र आहे त्या केंद्राजवळ जे ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे ते फोर्स काय करतं? त्या वस्तूला केंद्राकडे आकर्षित करतं. ते जितकं तिथे ग्रेव्हिटेशनल फोर्स तिथे युज करेल ते म्हणजे त्याचं वेट. मग वेट काय झालं? इथे तुम्हाला केंद्राजवळ आकर्षित करतंय म्हणजे दिशा दाखवली गेली, म्हणून वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. लक्षात ठेवा, मास इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेस ऑन द अर्थ. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर कधी गेले तर ही जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला वेगवेगळी दिसेल, सगळ्याजवळ सारखी राहणार नाही. हे लक्षात ठेवायचं. मग आता यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही तुमचा ब्रेन पॉवर यूज करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सोडून पहा. व्हाय वुड द वेट ऑफ an object be maximum on poles and minimum at equator. की विषुवृत्ताजवळ जर तुम्ही गेले तर तुम्हाला काय दिसेल? एखाद्या वस्तूचं वजन कसं दिसेल? कमी. आणि जर ध्रुवाजवळ गेले तर तिथे जास्त का दिसतं? हे याचं उत्तर हेच की ज्या ठिकाणी जितका त्याच्यावरती गुरुत्वीय बल प्रयुक्त होईल ते त्याचं काय येईल? वेट येईल. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हे काय येणार आहे? वेगवेगळं येणार आहे. मग आता इथे आपण हे पाहूया की फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या डिफरंट फ्रॉम इच अदर. तुम्ही पाहिले असेल की सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या वेगवेगळ्या आहेत. अ स्पेसिफिक युनिट, आणि त्या मोजण्यासाठी एक स्पेसिफिक युनिटची गरज पडते. स्पेसिफिक युनिट इज यूज टू मेजर इच क्वांटिटी. प्रत्येक क्वांटिटी मोजण्यासाठी एक स्पेसिफिक युनिट दिलेलं आहे आणि तेच काय करत असतो? आपण वापरत असतो. देअरफॉर डिफरंट युनिट आर यूज व्हाईल मेजरिंग डिफरंट क्वांटिटी. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या क्वांटिटी, वेगवेगळ्या राशी जेव्हा तुम्ही मोजतात तर तेव्हा वेगवेगळे युनिट्स वापरतात. आणि ते कसे वापरायचे, कोणते असतात ते आता आपण सगळे त्यात समजून घेऊया. पाहूया आता पुढे काय आहे. आता इथे पहा, हा प्रयोग जो तुम्हाला दिलेला आहे हा स्टँडर्डाइज मेजरमेंटचा प्रयोग आहे. मग काय आहे हे तर आपण पाहूया. जसं तुम्ही आता इथे वर्गात तर नाहीये, तुम्ही घरी आहे, तुमचे छोटे लहान भाऊ बहीण असेल तर हा प्रयोग त्यांच्यासोबत करा. काय करायचंय पहा. टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग, लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन ऑफ द स्ट्रिंग अँड कट इन इट देअर. की हँड्स एवढा एक सुतळीचा दोरा घ्या मोठा आणि हँड्स पासने तो मोजा आणि मोजल्यानंतर 4 हात सुतळी ती काय करायची? कापायची. आता ती सुतळी दुसरी सुतळी तुमच्या लहान भावाला द्या आणि त्याला पण मोजायला सांगा. दोघांनी मोजल्यानंतर ती तिथे कट करून टाकायची. 4 हात याचे पण मोजले, 4 हात दुसऱ्याचे पण मोजले आणि ती मोजल्यानंतर मग पहा की नाऊ होल्ड ऑल द पीसेस टुवर्ड बाय वन एंड. दोघांचं एक एक टोक पकडा. आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ. दोघीच्या दोघी सारखे लांबीचे आहेत का ते पहा. दोघी सारखे लांबीचे राहणार आहे का? नाही. दोघी सारखे लांबीचे राहणार नाही. तसंच आता जर कधी एखादी बेंच आहे किंवा ही माझी स्क्रीन आहे तर ही जी स्क्रीन आहे ती मी स्पॅनने मोजते. तर पहा, ही जी स्क्रीन आहे हे 1 स्पॅन, 2, 3, 4 अँड 5. तर ही जी माझी स्पॅन आहे म्हणजे ही जी स्क्रीन आहे ही माझी किती भरली? 5 स्पॅन भरली. आता तुम्हाला जर मोजायला सांगितलं तर ती तुमची 5 स्पॅन भरणार आहे का? कारण माझे स्पॅन आणि तुमचं स्पॅन सेम राहणार आहे का? नाही. ती कदाचित कोणाची 6ही भरेल, कोणाची 7ही भरेल, जसं आपण घेतलं असेल तसं. मग या दोघांमध्ये काय होऊ शकतं? फरक पडतो. बरोबर आहे. तुमचं आणि माझं
थोडासा काय झाला स्पॅन मध्ये फरक पडला. मग हे फरक पडू नये यासाठी काय केलं गेलं तर स्टँडर्डाइज मेजरमेंटची गरज आपल्याला पडली. म्हणून स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. म्हणून त्याच्यासाठी कोणत्याही वस्तू मोजण्यासाठी एक स्टँडर्डाइज म्हणजे प्रमाणित एककाची आपल्याला गरज पडली. आणि असे जे प्रमाणित एकक आहे सच मेजर्स आर कॉल्ड अ स्टँडर्ड युनिट. अशा जे मेजर्स असतात माप असतात त्यांना स्टँडर्ड युनिट्स असं म्हणतात. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटी ॲक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. हे जे कोणतेही एखादी आपण बऱ्याचशा राशी जेव्हा मोजत असतो तर ते करेक्ट अचूक येण्यासाठी आपल्याला स्टँडर्डाइज मेजरमेंटची आवश्यकता पडते. आता आपण इथे समजून घेतलं या प्रयोगावरून की तुमचा भाऊ आणि तुमच्यामध्ये फरक पडला. सुतळी तुमची 4 हात वेगळी आली आणि त्याची 4 हात वेगळी आली. ही माझी स्क्रीन मी मोजली ती 5 रिक्ती भरली आणि तुमचीच ती 5 रिक्ती भरणार आहे का नाही म्हणजे दोघांमध्ये काय झाला फरक पडला. मग असा फरक पडू नये यासाठी स्टँडर्डाइज मेजरमेंटची आवश्यकता असते. आणि ती कुठे कशी वापरतात ती पण समजून घेऊया. प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट. आता हे काय आहे त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय मापनासाठी 2 पद्धती वापरल्या गेल्या. एक आहे एमकेएस सिस्टीम आणि दुसरी आहे सीजीएस सिस्टीम. मग एमकेएस सिस्टीम म्हणजे काय ते पाहूया. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर इन मीटर्स. एम म्हणजे मीटर. नंतर मास जे आहे ते कशामध्ये घेतलं गेलं किलोग्रॅम मध्ये. आणि टाइम जे आहे ते कशामध्ये घेतलं सेकंद मध्ये. अशी जी पद्धत असेल म्हणजे डिस्टन्स मीटर मध्ये, मास किलोमीटर मध्ये किलोग्रॅम मध्ये आणि टाइम कशामध्ये सेकंद मध्ये जेव्हा मोजतात त्या पद्धतीला एमकेएस पद्धत असं म्हणतात. आणि सीजीएस म्हणजे काय तर डिस्टन्स कशामध्ये मोजला गेला सेंटीमीटर. सी इंडिकेट सेंटीमीटर, मास ग्रॅम, जी इंडिकेट ग्रॅम अँड टाइम सेकंद मध्ये. दोघांमध्ये सेकंद टाइम हा सेकंद मध्येच राहणार आहे. फक्त इथे डिस्टन्स जो आहे तो मीटर मध्ये घेतला आणि इथे सेंटीमीटर मध्ये घेतला. इथे मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये घेतलं आणि इथे ग्रॅम मध्ये घेतलं. एवढाच फरक यांच्या दोघांमध्ये आहे. आणि हे तुम्ही कुठेही गेले तर हे तेच राहणार आहे. तीच पद्धत वापरली जाते. आता पुढे आपण बघूया फंडामेंटल क्वांटिटीज. की फंडामेंटल क्वांटिटीज काय ज्याला आपण पायाभूत पद्धती किंवा पायाभूत राशी असं त्याला आपण म्हणतो. मग आता ही काय आहे ती पाहूया. इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज their unit. For example, that unit of the quantity's length and time need to be standardized. जसं इथे पहा इथे पट्टी दिलेली ती काय आहे सेंटीमीटर मध्ये आहे आणि टाइम कशामध्ये आहे सेकंड मध्ये. सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. अशा ज्या क्वांटिटी आहे की ती अचूक मापन यायला पाहिजे. तर तुम्ही जसं पट्टी तुमची पहा, तुमच्या मित्राची पहा, ही कशी राहणार आहे सेम राहणार आहे. ती सेंटीमीटरच दर्शवणार आहे. तुम्ही 5 माप घेतलं तर तुमच्या मित्राचं पण काय येणार आहे 5च येणार आहे. त्याने पण 5. पट्टीचं माप कधी बदलणार नाही. तुमच्या याच्यामध्ये पण सेकंद तेच दर्शवणार आहे ते तुमच्या मित्राच्या याच्यामध्ये दाखवणार. म्हणजे हे कुठेही गेलं तर तेच राहणार आहे. अशा ज्या राशी असतात त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे पायाभूत राशी असं म्हटलं जातात. आणि त्याचे जे युनिट्स असतात ते पण कसे असतात सारखेच असतात. अ स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल. सगळ्यातून हे सगळ्यातून सारखे असतात. अँड इट मस्ट नॉट बी व्हरायबल. हे वेगवेगळे होत नाही, ते बदलत नाही, ते एकसारखेच राहतात. म्हणून या राशींना फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतात. आता आपण पुढे पाहूया इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. मग ह्या ज्या राशी आहेत त्या मोजण्यासाठी इंटरनॅशनल सिस्टीम काय आहे किंवा आपण एखाद्या वेळेस आपल्याला जर व्यापार करायचा आहे किंवा काही वस्तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाऊन विकायच्या आहे मग त्यावेळेस आपलं आणि त्यांच्यामध्ये काही फरक नको पडायला यासाठी काही इंटरनॅशनल सिस्टीम निर्माण केल्या गेल्या. आणि त्या म्हणजे अन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट. याच्यामध्ये 7 फंडामेंटल युनिटची घेतले गेलेले आहे. कॉल सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे SI सिस्टीम इंटरनॅशनल इज करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. आज जगामध्ये कुठेही तुम्ही गेले तर हे 7 जे फंडामेंटल सिस्टीम आहे किंवा जे युनिट्स आहेत तेच वापरले जातात.
आणि त्याला मेट्रिक सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. द नेम ऑफ अँड सिम्बॉल्स, आता ह्या तक्त्यामध्ये त्याचे क्वांटिटी, त्याचं नाव आणि त्याचे सिम्बॉल्स दिलेले आहेत. तर ते पाहूया. जसं लेंथ आहे, लेंथ कशामध्ये मोजणार आहे तुम्ही? मीटरमध्ये. आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय यूज केला? मीटरचा एम, म्हणजे इंग्रजी अल्फाबेट जे आहे ते एम दाखवलं गेलं. मास जे आहे ते कशामध्ये मोजलं गेलं? किलोग्रॅम मध्ये, आणि ते त्याच्यासाठी केजी यूज केलं. टाइम हे कशामध्ये मोजतात? सेकंद मध्ये, आणि त्याच्यासाठी एस वापरतात. तर हे सिम्बॉल तुम्ही जगामध्ये कुठेही गेल्या तरी तेच राहणार आहे, ते बदलत नाही. म्हणून इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये या 7 राशींचा समावेश केला गेला. आता आपण पुढे पाहूया. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट, की याची महत्व का? मेजरमेंट जे आहे, वजनमाप आहे, ते ॲक्युरेट येण्यासाठी का गरजेचं आहे? तर ते आता इथे समजून घेऊया. काय गरज पडली की ते ॲक्युरेटच यायला पाहिजे? तर किती गोंधळ होऊ शकतो ते आता आपण इथे समजून घेऊया. द ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. Thus an appropriate device is chosen for measurement. For example, previous things, articles of great importance and those that are needed in very small quantities have to be measured meticulously and accurately. आता जसं पहा, बऱ्याचशा अशा मूल्यवान वस्तू असतात आणि त्या वस्तू जर कधी योग्य साधनांचा वापर केला गेला नाही किंवा योग्य क्वांटिटीमध्ये मोजल्या गेल्या नाही, साधन चुकीचं असेल किंवा मोजणारा व्यक्तीमध्ये काही फरक असेल, तर त्या मापनामध्ये काय येतं? फरक येतो. आताच आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेतलं की जसं ही जी स्क्रीन आहे ती माझी 5 आली, तुमची आली येणार आहे का? नाही, ती तुमची कमी किंवा जास्त होईल. आणि मग असा गोंधळ होऊ नये यासाठी ॲक्युरेटली मोजमाप होणं फार गरजेचं असतं. जसं तुम्ही भाजी वगैरे घ्यायला तुमच्या आईच्या सोबत जातात आणि तिथे तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या आईच्या सोबत जात असताना आईने जर कधी एखाद्या त्या भाजीवाल्याला तुम्ही सांगते की मला 1 किलो बटाटे दे, 1 किलो बटाटे तो जेव्हा तराजू काट्यामध्ये मोजतो आणि मोजल्यानंतर तो आई काय म्हणते, का रे बाबा एवढं असं का मोजतोय, सोन्यासारखं काय मोजतोय, 1 बटाटा आणखीन टाक. आणि मग तो भाजीवाला काय करतो? 1 बटाटा टाकून देतो. बरोबर आहे. परंतु तसंच तुम्ही जर कधी एखाद्या वेळेस सोनाराच्या दुकानामध्ये गेले आणि तेव्हा आई त्याला म्हणणार आहे का की अरे बाबा तू एवढं काय सोन्यासारखं मोजतोय, तू 1 ग्रॅम आणखी एक सोन्याचा तूच जास्तीचा टाक, असं होईल का? नाही होणार. का? कारण ज्या ठिकाणी एकदम मौल्यवान वस्तू असतात त्या ठिकाणी आपण जेव्हा मापन करतो ते एकदम अचूक असायला पाहिजे. त्यामध्ये थोडासाही फरक पडला तर ते चालणार नाही. त्याने जर 1 तूच जास्तीचं सोनं देऊन गेलं तर त्याचं काय होणार आहे? लॉस होणार आहे. बरोबर आहे. म्हणून तसं नको व्हायला. यासाठी अशा ज्या ग्रेट आर्टिकल्स असतात किंवा जे खूप मौल्यवान अशा ज्या वस्तू असतात त्या मोजण्यासाठी क्वांटिटी कशी असायला पाहिजे किंवा जे मोजमाप आहे ते अचूक असणं फार गरजेचं आहे. एखाद्या वेळेस टेम्परेचर मोजायचं असेल किंवा मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड, एकदम कमी प्रमाण आहे, टेम्परेचर पण मोजायचं असेल तर त्यामध्ये पण फरक पडता कामा नये. डिस्टन्स अँड टाइम इन अ कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन लाईक ऑलिम्पिक्स. जसं तुम्ही पहा, जर एखाद्या ऑलिम्पिक्स गेम मध्ये जर कधी तुम्ही भाग घेतला असेल तर त्या ऑलिम्पिक्स गेम मध्ये आपण मॅरेथॉन वगैरे पण पाहतो किंवा ऑलिम्पिक गेम्स पण पाहतो बऱ्याच वेळा. तर आज एवढी टेक्नॉलॉजी वाढली आहे की त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असे डिव्हाइस बनवले जातात की टेक्नॉलॉजीच्या याच्याने डिस्कवर झालेले असे डिव्हाइस बनवले गेले आहे की जी छोट्यात छोटं पण जर कधी परिमाण असेल, मापन असेल तर ते तो करेक्टली दाखवत असतो. ऑलिम्पिक्समध्ये 1 सेकंदाचं मोजमाप महत्वाचं ठरतो की 1 सेकंद पण तुम्ही जर उशीर आला तर कदाचित तुमचा नंबर त्याच्यामध्ये जाऊ शकतो. मग अशा ठिकाणी जे स्टॉपवॉच असेल किंवा असे काही उपकरण आहे त्याचा वापर केला जातो आणि ते लहानात लहान भाग पण तिथे दर्शवतात. तर हे खूप महत्वाचं असतं, त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. म्हणून हे लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी मेजरमेंट ॲक्युरेट पाहिजे असेल त्या ठिकाणी ॲक्युरेसी फार इम्पॉर्टंट गरजेचं असतं. आता आपण पुढे पाहूया.
मेजर कॉजेस ऑफ एरर इन मेजरमेंट. मग आता याच्यामध्ये काय एरर आहे, काय चुका आपण असू शकतात, तर त्याच्यामध्ये दोन आहे. नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस, जर कधी योग्य साधनांचा वापर केला नाही तर परिमाण हे मोजलं जाणार नाही. तसंच नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली, डिव्हाइस जर जे साधन आहे ते पण जर कधी बरोबर वापरलं गेलं नाही, चुकीच्या पद्धतीने हाताळणी झाली किंवा बरोबर वापरले गेले नाही तर ते पण माप करेक्टली येणार नाही. म्हणून ह्या दोघं कॉजेस त्याच्यामध्ये पकडले जातात. आता आपण पुढे पाहूया. स्टँडर्डायझेशन. आता स्टँडर्डायझेशन काय आहे ते पहा. इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट अँड मेजर्स यूज इन द मार्केट. Therefore, standard measures are checked from time to time by the government department. की याच्यासाठी कोणाची फसवणूक व्हायला नको म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, एक डिपार्टमेंट तयार केलं गेलं, एक उपविभाग तयार केला. आणि तो उपविभाग काय करेल, तर त्या उपविभागाने काय करायचं असतं की प्रत्येक ठिकाणी जाऊन वेळोवेळी ते जे वजन माप असेल किंवा तो जो तराजू काटा असेल किंवा जे पण मोजण्याचं साहित्य आहे त्याची पडताळणी करणं फार गरजेचं असतं. आणि पडताळणी केल्यानंतर मग हे जे वजन माप आहे ते करेक्टली यायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. मग ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर गव्हर्नमेंटची आहे. आणि गव्हर्नमेंट त्याच्यासाठी एक वेगळं उपविभाग करते. वेट अँड मेजर सब डिव्हिजन फंक्शन्स आर पार्ट ऑफ द फूड, अर्बन सप्लाय अँड कंझ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट फॉर प्रोटेक्शन ऑफ चीटिंग प्रॅक्टिस. की कुठे चिटिंग नको व्हायला, म्हणजे चुकीचं मोजमाप नको व्हायला म्हणून गव्हर्नमेंट याची काळजी घेतं. आणि त्यासाठी त्यांनी एक सब डिव्हिजन निर्माण केलं, उपविभाग निर्माण केला. आणि तो उपविभाग काय करत असतो, तर वेट माप असेल, जे पण काही वजन माप असतील ते सगळं चेक करण्याचं काम त्याचं असतं. त्याने चेक केल्यानंतरच ते जर वजन आपण घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. द ऑफिसर ऑफ these subdivisions visit different place from time to time. असे जे ऑफिसर्स असतात ते योग्य ठिकाणी वेळोवेळी जातात आणि तिथे पाहणी करतात. त्यांची त्या वजन मापामध्ये ॲक्युरेसी आहे का, इफिशियन्सी जर असेल तर ती पण घालवण्याचा प्रयत्न करतात आणि मग नंतर त्याला प्रमाणित केलं जातं. इट इज बाइंडिंग बाय द लॉ टू यूज स्टँडर्ड वेट्स अँड मेजर. हा आपल्याकडे कायदाच केलेला आहे की वजन माप हे योग्य असायला पाहिजे आणि त्या संबंधित कायदे आपल्याकडे आहे. द स्टँडर्ड्स ऑफ द 6 फंडामेंटल युनिट्स मीटर्स, किलोमीटर, सेकंद, केल्विन, एम्पियर अँड कॅलेंडर आर केप्ट इन द नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ॲट न्यू दिल्ली. आपले जे न्यू दिल्लीला ही एक संस्था निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे 6 जे फंडामेंटल डिव्हाइस आहे किंवा 6 जे वजन मापाचे जे आहे, पायाभूत वजन माप ज्याला म्हणतात, मीटर असेल, किलोग्राम असेल, हे सगळं काय केलं जातं तिथे स्टँडर्डाइज गेलेलं आहे, प्रमाणित केलं गेलं आहे. त्या हिशोबाने सगळ्यात तुम्ही कुठेही जा भारतामध्ये तर हेच वापरले जातात. इव्हन भारतच नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा हेच वापरले जातात. आणि हे सगळं चेक करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कुणाची असते, गव्हर्नमेंटची असते. अशा पद्धतीने हा जो आपला पूर्ण भाग आहे तो आपण समजून घेतला. आणि याच्यामध्ये आजचा मग तुम्हाला होमवर्क काय, तर जे एक्झरसाइज आहे आपली, या 6वा जो लेसन आहे त्या 6 लेसनची जी एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइज पूर्ण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे आणि छानपैकी उत्तरं त्याच्यामध्ये लिहायची आहे. धन्यवाद.